नमस्कार मंडळी. आज मी गोष्ट घेऊन आलेलो आहे सयाजी शिंदे यांची. सयाजीराव शिंदे हे मराठी ॲक्टर असून आणि त्यांनी विविध फिल्म्समध्ये काम केलेलं आहे. त्यांनी 2017 मध्ये एक प्रकल्प उभा केला. तो प्रकल्प म्हणजे त्यांच्या आईच्या आठवणीमध्ये. त्यांची आई ही त्यांना लवकर देखील सोडून गेली. त्यासाठी त्यांनी एक झाड लावायचा प्रयत्न केला आणि त्या झाडाला त्यांची आई देखील समजून त्यांनी वाढवलं आणि आईची सावली काय असते, आईची माया काय असते, हे त्यांनी झाडाच्या सावलीमध्ये त्या सानिध्यात येऊन देखील अनुभवलं. म्हणून त्यांनी हा प्रकल्प उभा केला. 2017ला हा प्रकल्प येतो. त्याचं नाव ते ठेवतात सह्याद्री देवराय. हां, सह्याद्री प्रेमी असून त्यांनी या प्रकल्पाचं नाव त्यांच्या स्वतःच्या नावावर नाही देखील ठेवून सह्याद्री या नावावर ठेवला. सह्याद्री देवराय. सह्याद्री तर तुम्हाला माहितीच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किती गाजलेली आहे. सह्याद्रीने महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे. सह्याद्री इकडनंच आपले वनस्पती आणि जे आयुर्वेद आहे तो जिवंत झालेला आहे. आणि त्याचाच एक छोटा अंश म्हणून आपला देवराई प्रकल्प, जो काही बीड इथे पालवांची खेड आहे तिथं होता. हा प्रकल्प 40 हेक्टरमध्ये 1.65 लाख एवढे झाडांना तिथं जीवन देत होता. पण कोणाची तरी नजरच लागू मंडळी असं सामोरे येत आहे. कारण करी सयाजी शिंदे यांच्या या प्रकल्पाला कोणाची तरी घनिष्ठ नजर लागलेली आहे. त्याचमुळे रात्रीच्या 9 वाजता आग लागते आणि लोकं म्हणतात, की पहाडी एरिया आहे म्हणून ही आग लागू शकते. मंडळी प्रश्न सामोरे येतोय, की रात्रीच्या 9 वाजता कोणता सूर्य आकाशात चमकत होता, की त्याच्याने आग लागली, की लोकांनी लावली? असाही प्रश्न समोर येत आहे. कारण कधी डोंगरी भाग आहे म्हणून आग लागते, हे देखील खरं आहे. पण रात्रीच्या 9 वाजता कोणता सूर्य देखील आकाशात चमकत होता, असे प्रश्न चमकत आहेत. म्हणून काही विरोधक लोकांची जाणून-बाजून केलेली चूक आहे किंवा महाराष्ट्राला एक निसर्गाचं जे काही टुरिस्ट प्लेस आहे, तिला देखील एक धक्का लागलेला आहे. कारण कधी मंडळी समोर येत आहे अशी घटना, की तिथं तुम्हाला धक्का लागतो. महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे 2026 मध्ये. त्या कुंभमेळ्यासाठी 1700चे अधिक वृक्ष काटण्याचा आदेश नाशिक नगर निगमने दिला होता आणि त्याच्याच विरोधासाठी पर्यावरणप्रेमी आणि जे काही सोशल इन्फ्लुएन्सर्स लोक होते ते सामोरे आले होते आणि त्यात एक चित्र म्हणून समोर आले होते आपले लाडके सयाजी शिंदे आणि त्यांनी चिपको आंदोलनमध्ये देखील सहभाग घेतला होता आणि त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपली नोंद केली होती आणि त्या आंदोलनामध्ये सहभाग करून त्यांनी त्याचा विरोध देखील दाखवला होता, की एक झाड कापलं तर एक झाड नष्ट झालं तर ते झाड उगण्यामागे 10 वर्ष चालले जातात, असे त्यांचे विचार आहेत आणि त्याच विचारांना मी सॅल्यूट करतो आणि त्यांच्या या प्रकल्पाला सुद्धा. पण मंडळी असं देखील म्हणत आहे, की चिपको आंदोलनाला सहभागी होऊन महाराष्ट्राच्या कुंभमेळ्याच्या जे काही वृक्ष जे काही कटणार होते 1700 अधिक कुंभमेळ्यासाठी, तिथं त्यांचा सहभाग नोंदवला. त्यासाठी यांच्या भीषण प्रकल्पाला आग लागलेली आहे. अग्निशमकांनी 1.5 ते 2 तास तब्बल आग विझवायचा प्रयत्न केला. तेव्हा जाऊन आग कुठेतरी थांबली. पण आगीने आपलं काम करून चुकलं होतं. आगीने वनस्पती नष्ट करून चुकल्या होत्या. आगीने फक्त गवतच नाही जाळलं होतं. आशा, एक किरण जी काही गेल्या 10 वर्षापासून तिथं उजळत होती, तिला आग लागलेली होती. मंडळी समजून घ्या, एक झाड जे काही क्षणात राग झालं, त्याला वाढण्यासाठी कित्येक तरी वर्षाची मेहनत लागते. कित्येक तरी टँकर पाणी तिथं ओतलेलं होतं 40 हेक्टरमध्ये उन्हाळ्याच्या सीझन्समध्ये जेव्हा पाऊस पडत नव्हता. त्या प्रकल्पाला एक भीषण आग लागते, की लावली जाते. हा प्रश्न देखील समोर येत आहे. म्हणून याच्यावरती उत्तर एकमेव आहे, की विरोध आपण केला तर आपल्याला अशी समस्यांना सामोरे जावं लागतं, अशी उत्तरं येत आहेत. म्हणून याच्यासाठी तयार राहा, असे लोकं सांगतायत किंवा विरोध करू नका. मंडळी तुम्हीच सांगा, विरोध करणं चांगलं आहे की चुकीचं? आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही बातमीला, जेणेकरून कळायला हवं बाहेरच्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनताला, की आपण विरोध केला तर आपल्या घरालाही आग लागू शकते. म्हणून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जनजागृती करा. व्लॉगर रोहित 89 सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.